शिकायसाठी आहे, अजून जास्त लोकांचं मला जे ज्ञान मिळेल मी इतरांपर्यंत पोहोचेल ही माझे उद्दिष्ट आहे. आणि याकरता मला माझ्या घरच्यांकडून पूर्ण सपोर्ट आहे. त्यांनी सपोर्ट केला म्हणूनच मी एवढा, नाही तर मी बघतो वेळ देणं होत नाही, शक्य नाही ड्युटी करून नाही, तरी पण मी हे काम करून संघटनेचं काम करणं, पुन्हा समाजकारणात घोषणा, पुन्हा त्या सोसायटीचं पाणी एवढं होत नाही माझं झालं. पण माझ्या घरच्यांना मला फुल, त्यांनी जर वेळेवर डब्बे आणि वेळेवर सगळं म्हणजे सगळ्यात माझे 4 ॲसेट आहे. एक 3 ॲसेट म्हणजे माझे 3 मुलं, ते पूर्ण आहे. आणि चौथा ॲसेट म्हणजे ते एक मजबूत ॲसेट आहे माझी फॅमिली. आणि याच्यामुळेच मी सगळं अचीव करू शकतो. त्याचप्रमाणे माझे मित्र राऊत हे सुद्धा अमरावतीवरून आलेले आहेत, ते पाकिस्तानला असतात. जेटीतूर भुसावळून आलेले आहेत, जेटीतूर आणि भगीरथ. त्याचप्रमाणे इतर माझे सगळे मित्रमंडळी जे आलेले आहेत, म्हणून त्यांना एवढंच सांगायचं आहे की मंडळाचा काळ कठीण आहे आणि अजून पुढे खाजगीकरण होणार नाही. टटके रहो, कुछ होता नाही तर बराबर होता आहे. म्हणून सगळ्यांनी बरोबर राहायचं, भीती बाळगायची नाही. कारण आम्ही 95 पासून पाहतो आहे मंडळाचं खाजगीकरण अजूनपर्यंत झालं नाही आणि पुढे होणार नाही. ही सार्वजनिक प्रॉपर्टी आहे, होत नाही आहे, खाजगीकरण होत नाही आहे. त्याच्यामुळे आपण येणारी भरती सुद्धा होणार आहे, पण आता थोडी भरती बंद आहे, तेही होणार आहे असं मला अपेक्षा आहे. आणि शेवटी मी सगळ्यांना, तुम्ही समाधानी आणि शांततेनं तुमचे सुद्धा लाईफ जावं अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे सत्कार मूर्ती चेलानी सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सभी मान्यवरों को मेरा नमस्कार और आने वाले नए साल की सबको शुभकामनाएं। मैं शंकर चेलानी पिछले 7-8 सालों से भारत दवाखाने का कार्य फार्मासिस्ट पद पर खड़ा था। आज 31 साल की सर्विस पूरी करके रिटायर हुआ। इन 31 साल में मैंने चंद्रपुर, कोराड़ी, कापरगढ़ा और भारत यहाँ कार्य किया। इन 32 सालों में मेरे वरिष्ठ अधिकारी, इनके मार्गदर्शन और साथ में काम करने वाले सहकारी, इनका सहकार्य मिला, उन सभी का मैं आभारी हूँ। विशेषकर मैं मेरे पत्नी और मेरे परिवार उनका शुक्रगुजार हूँ कि उन्होंने मुझे संभाला और मुझे 31 साल सर्विस करने के प्रोत्साहन भी दिया और हिम्मत भी दी। इस सर्विस पीरियड में बहुत उतार चढ़ाव आए, लेकिन सब बातों का टेंशन न लेते हुए मैं हमेशा प्रसन्न रहने की कोशिश करता हूँ, चाहे जिसमें मुझे आज न बीपी न शुगर न और कोई तकलीफ है। दोस्तों, मैं रिटायर हो रहा हूँ, मिलता रहूँगा, क्योंकि सब कहते हैं जिंदा रहेंगे तो मिलेंगे, लेकिन मैं कहता हूँ मिलते रहेंगे तो जिंदा रहेंगे। मेरे साथ रिटायर हो रहे श्री वानखेड़े, उन्हें सुदृढ़ भविष्य व अच्छी सेहत की मैं शुभकामना देता हूँ और मेरे 2 शब्द समाप्त करता हूँ। धन्यवाद। धन्यवाद सर. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पंदाडे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल आपले विचार व्यक्त करावे.
प्रामाणिकपणे हा निरोप समारंभात अध्यक्ष वगैरे म्हणून भाषण अध्यक्ष म्हणून भाषण करण्याचा योग येतोय. ते माणिकराव वानखेडे त्यांना मी ओळखतो. 2006 पासून ते इथे आहेत. योगायोगाने दोन्ही टर्ममध्ये त्यांच्याशी माझे चांगले रिलेशन झाले. कारण फर्स्ट टर्ममध्ये मी सुद्धा एक लीडर थोड्या शार्प का होईना होतो, पण कधी संघर्षाचा प्रसंग आला नाही. ही एक आनंदाची गोष्ट आहे. त्याला मी साहेबांचा थोडा काही संपर्क येऊ शकला नाही, कारण ते दवाखान्यात होतो आणि नशिबाने मला काही दवाखान्यात जायचं काम पडलं नाही. त्याचा अर्थ मी फार फिट आहे असाही होत नाही. तर असो, या दोघांचा जो अनुभव बघता आणि आमचं त्यांचं इंटरॅक्शन आणि त्यांच्याबद्दल बाकीच्या लोकांचे जे मत आहे ते बघता एक आपल्याला प्रत्येक गोष्टीतून शिकायला भेटतं. म्हणजे की वानखेडे साहेबांना अजूनही कॉन्फिडन्स आहे की अजून 29 वर्ष ते समाजकार्य करतील, अजून कार्य करत राहतील. बाकी काय सुरुवात फक्त कॉन्फिडन्स नाही झाली तर पुढचं कार्य आपोआप 90% साध्य होत असतं. दुसरा तो अप्रोच आहे की मी शिकत आहे. आज रिटायर होणारा माणूस शिकत आहे असं म्हणतो. आपण बघतोय की आता जे नवीन लागलेले आहेत काही लोक आपले, ते 4-5 वर्षानंतर मग आम्हाला काय शिकवतात, आम्ही सिनियर आहेत. ते अशा प्रकारचे जे अप्रोच करणारे लोक आहेत त्यांना हे फार महत्वाचं आहे की ते रिटायरमेंटच्या स्टेजला सुद्धा म्हणताय की मी शिकत आहे. हा चांगली गोष्ट आहे आणि ते खरंही आहे. आयुष्याच्या शेवटापर्यंत माणूस शिकतच राहतो आणि शिकतच राहिलं तरच त्याची ग्रोथ होण्याची शक्यता आहे. अदरवाईज फार कमी पॉसिबिलिटीज आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट त्यांनी फार महत्वाचा की त्यांचे 4 असेट्स आहेत. जनरली त्यांनी जे असेट्स म्हटलं ते लोकांना लायबिलिटी वाटत असतात. नॉर्मल कन्सेप्ट आहे की दीज आर लायबिलिटीज आणि ते त्यांना असेट समजतात. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे की त्या लायबिलिटी आहे म्हणजे त्याच्यावर इन्शुरन्स आणि ॲसेट आहे म्हणजे एक समाधान आहे. जेव्हा असेट आहे, घर आहे, काय प्रॉपर्टी आहे, काय पैसा आहे, माणसाला थोडं खुशाल असतं, समाधान असतं. तसं त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या वागणुकीतून किंवा त्यांच्या बोलण्यातून सुद्धा जाणवतं की these are my assets and I am happy. And that's why he wants to work for again 29 years. तसंच तेलानी साहेब त्यांच्याकडे बघितल्यावर इतकं फ्रेश वाटतंय की ते त्यांच्यामध्ये मीच रिटायर होणार म्हणून सांगतो. तेलानी साहेब हॅपी राहते हैं, कोशिश तो हम भी करते हैं, फिर भी बीपी शुगर सब अलग से कोई रहा जाऊंगा तो बता दीजिए. लेकिन आपसे थोड़ा सीखेंगे कि और थोड़ा हैप्पी रहा जाए ताकि ये फैक्टर कम हो और आपसे या फिर खान साहब से मिलने की जरूरत न पड़े. बाहर मिल सकते हैं, वहाँ जो काम करते हैं वहाँ जाने की जरूरत न पड़े. बोलण्यासारखं परत आहे पण परत उशीर झालेला आहे. तर या दोन्ही कुटुंबांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द तुम्हाला धन्यवाद. तर आता आपण आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो, ते म्हणजे आभार प्रदर्शन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पंधारे सर यांनी या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच उपस्थित अधीक्षक अभियंता यांनी या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभावाढी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती यांना चांगले आरोग्य लाभो व उर्वरित आयुष्य सुखाचे जावो अशी मनपूर्वक
शुभेच्छा देऊन त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते व आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या अनुमतीने येथे संपन्न झाला